नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण क्लास 12चा लेसन स्टार्ट केला होता. 1.4 लेसनचं नाव होतं बिग डेटा बिग इन्साइट. तर त्यामध्ये आपण फर्स्ट पॅसेज बघितलेला होता की व्हॉट इज बिग डेटा. बिग डेटा म्हणजे काय असते बिग डेटा याविषयीची माहिती बघितलेली होती. तर त्यातलाच उर्वरित जो भाग आहे तो आज आपण घेणार आहोत. तत्पूर्वी मी अश्विनी वाघ तुम्हाला एकच सांगू इच्छिते, जर तुम्ही आमच्या या फ्री एज्युकेशन पोर्टल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. तर आज आपण बघणार आहोत युजेस ऑफ बिग डेटा. युजेस ऑफ बिग डेटा म्हणजे बिग डेटाचे उपयोग. तर पहिला युजेस आहे लोकेशन ट्रॅकिंग, म्हणजे स्थान ट्रॅक करणे किंवा मार्ग काढणे. लोकेशन ट्रॅकिंग म्हणजेच काय, स्थान ट्रॅक करणे किंवा मार्ग काढणे. बिग डेटा हॅज बीन युजफुल in identifying and tracking the exact location of a place. एखाद्या ठिकाणाचे अचूक स्थान ओळखण्यासाठी आणि मागोवा घेण्यासाठी बिग डेटा उपयुक्त ठरलेला आहे. बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ प्लेस. एखाद्या ठिकाणाचे स्थान ओळखण्यासाठी आणि त्या ठिकाणाचा मागोवा घेण्यासाठी बिग डेटा उपयुक्त ठरलेला आहे. आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असेल आणि ते जर स्थान आपल्याला माहिती नसेल आणि ते जर स्थान ओळखण्यासाठी आणि त्या स्थानाचा मागोवा घेणे म्हणजे काय की मॅपच्याद्वारे आपण जातो ना, तर त्या स्थानाचा मागोवा घेण्यासाठी आपल्याला कशाचा काय उपयुक्त ठरते, बिग डेटा उपयुक्त ठरते. युअर GPS अँड गुगल मॅप मेक यूज ऑफ बिग डेटा. GPS आणि गुगल नकाशे बिग डेटाचा उपयोग करतात. आता हे जे काही आपण गुगल मॅप किंवा GPS द्वारे आपण एखाद्या ठिकाणावरती पोहोचतो, तर हा GPS आणि गुगल नकाशेसुद्धा कशाचा वापर करतात, बिग डेटाचा वापर करतात. विथ जिओग्राफिक पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्स वी गेट द रिअल टाईम डेटा अबाउट ट्रॅफिक कंजेशन ऑन अ पर्टिक्युलर रूट. इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज और इफ इट इज अ वन वे रूट. अंडरस्टँडिंग ॲक्सिडेंट प्रोन एरियाज. तिथे म्हटलेलं आहे की विथ जिओग्राफिक पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. जिओग्राफिक पोझिशनिंग भौगोलिक स्थिती आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. सेन्सर्स वी गेट द रिअल टाईम डेटा अबाउट ट्रॅफिक. सेन्सर्सद्वारे आपल्याला रहदारीविषयी, विशिष्ट मार्गावरील गर्दी या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला बिग डेटामुळे मिळू शकते. जसं विथ जिओग्राफिक पोझिशन. जिओग्राफिक पोझिशन काय आहे, भौगोलिक स्थिती काय आहे. त्यानंतर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सरद्वारे. भौगोलिक स्थिती कशाद्वारे आपल्याला माहिती पडते, तर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सरद्वारे भौगोलिक स्थिती आपल्याला रहदारीविषयी. वी गेट द रिअल टाईम डेटा अबाउट ट्रॅफिक म्हणजे काय, रहदारी. कंजेशन ऑन पर्टिक्युलर रूट. विशिष्ट मार्गावरील गर्दी. कंजेशन म्हणजे काय, विशिष्ट मार्गावरील गर्दी.
इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज और इफ इट इज वन वे रूट. मार्ग बंद असल्याचे, इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज, मार्ग बंद असल्याचे, और इफ इट इज द वन वे रूट, किंवा तो मार्ग एकमार्गी असल्याचे समजते. कशामुळे? आयडेंटिफिकेशन, फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सरद्वारे. म्हणजे फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सरद्वारे आपल्याला रहदारीविषयी, विशिष्ट मार्गावरील गर्दीविषयी, मार्ग बंद असल्याचे किंवा तो एकमार्गी असल्याचे समजते. किंवा अंडरस्टँडिंग ॲक्सिडंट प्रोन एरियाज, किंवा अपघात प्रवण क्षेत्र. ॲक्सिडंट प्रोन म्हणजेच काय? अपघात प्रवण क्षेत्र जर असेल तर ते सुद्धा आपल्याला कशाद्वारे कळू शकते? या बिग डेटामुळे कळू शकते. म्हणजेच काय? या बिग डेटामध्ये काय असते? फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर असते आणि त्यामुळे आपल्याला ही सगळी माहिती मिळू शकते. त्यानंतर यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड. प्रवासाच्या वेळेनुसार, यू कॅन प्लॅन, प्रवासाच्या वेळेनुसार आणि मालाच्या वाहतुकीनुसार तुम्ही तुमच्या मार्गाची आखणी करू शकता. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू ट्रॅव्हल टाईम अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. गुड्स म्हणजे माल, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतूक, म्हणजे प्रवासाच्या वेळेनुसार आणि मालाच्या वाहतुकीनुसार तुम्ही तुमच्या मार्गाची आखणी करू शकता. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू ट्रॅव्हल टाईम अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड. त्यानंतर इफ यू हॅव ऑर्डर समथिंग ऑनलाईन, यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड्स. आता काही ऑनलाईन ऑर्डर तुम्ही नेहमी ऑनलाईन ऑर्डर करता. इफ यू हॅव ऑर्डर समथिंग ऑनलाईन, काही ऑनलाईन ऑर्डर केले असेल, यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट. तर आपल्या वस्तूचे ट्रान्झिटमधले लोकेशन, लोकेशन म्हणजे स्थान तुम्ही ट्रॅक करू शकता. त्यानंतर बघू शकता यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड. तुमच्या वस्तूची स्थिती देखील तुम्ही ट्रॅक करू शकता. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ गुड्स. तुमच्या वस्तूची स्थिती कशी आहे हे देखील तुम्ही काय करू शकता? ट्रॅक करू शकता. This has immensely helped the logistics companies to reduce risk in transport, improve speed and reliability in delivery. त्यानंतर यामुळे लॉजिस्टिक्स कंपन्यांना मालाच्या वाहतुकीमधील जोखीम करण्यास, गती वाढवण्यात आणि वितरणामधील विश्वासार्हता दाखवण्यात प्रचंड मदत झाली आहे. धिस हॅज इमेन्सली हेल्प द लॉजिस्टिक कंपनीज. यामुळे जे लॉजिस्टिक्स कंपन्याज आहे त्यात टू रिड्यूस रिस्क इन ट्रान्सपोर्ट, मालाच्या वाहतुकीमधील जी काही जोखीम असते, जोखीम करण्यास, त्यानंतर इम्प्रूव्ह स्पीड, गती वाढवण्यात आणि रिलायबिलिटी इन डिलिव्हरी आणि वितरणामधील विश्वासार्हता. रिलायबिलिटी म्हणजे काय? विश्वासार्हता. आणि डिलिव्हरी म्हणजे काय? वितरणामधील जी काही विश्वासार्हता आहे ती राखण्यात प्रचंड मदत झाली आहे. कुणाला मदत झाली आहे? लॉजिस्टिक ज्या कंपन्या आहेत त्यांना मदत झाली आहे. कशामुळे? कशामुळे मदत झालेली आहे? तर लोकेशन ट्रॅकिंगमुळे काय झालेली आहे? मदत झालेली आहे. म्हणजे यांना सगळी माहिती मिळते. जोखीम, गती वाढवणे, त्यानंतर वितरणामधील विश्वासार्हता, हे सगळ्या गोष्टीची माहिती कशामुळे मिळते? लॉजिस्टिक कंपन्यांना मिळते. कशामुळे? या लोकेशन ट्रॅकिंगमुळे. कळलं? त्यानंतर दुसरा सेकंड युजेस आहे
सेकंड यूज आहे कशाचा? बिग डेटाचा सेकंड यूज आहे अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. आता वेदर पॅटर्न म्हणजे हवामानाचा अंदाज जो म्हणतो ना आपण, किंवा हवामानाची स्थिती कशी आहे ते समजण्यास कुणाची मदत होते? या बिग डेटाची मदत होते. देअर आर वेदर सेन्सर अँड सॅटेलाइट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. जगभरात सर्वत्र हवामान सेन्सर्स, जगभरात सर्वत्र हवामान सेन्सर्स आणि सॅटेलाइट्स उपग्रह स्थापित केलेले आहे. देअर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब म्हणजे जगभरात सर्वत्र हवामान सेन्सर्स आणि उपग्रह स्थापित केलेले आहे. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसीव्ह फ्रॉम देम. त्याच्यामुळे हवामान समजण्यास, हवामानाचा अंदाज वर्तवण्यास मदत होते. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसीव्ह फ्रॉम देम. त्याच्यामुळे हवामान समजण्यास, हवामानाचा अंदाज वर्तवण्यास काय होते? मदत होते. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. हवामानाचे पॅटर्न्स, हवामानाचे पॅटर्न्स. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा कंटिन्युअसली बीइंग रिसीव्ह फ्रॉम देम. आता त्यांच्याकडून सतत प्रचंड प्रमाणात डेटा मिळत असतो. त्यानंतर ते हेल्प अस अंडरस्टँडिंग द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. त्यांच्यामुळे हवामान समजण्यास आणि हवामानाचा अंदाज वर्तवण्यास, हवामान वेदर फोरकास्टिंग म्हणजे काय? हवामानाचा अंदाज. तर हवामानाचा अंदाज वर्तवण्यास काय होते? मदत होते. कशामुळे? जे उपग्रह आणि सेन्सर्स जगभरात सर्वत्र स्थापित केलेले असतात ना, त्यामुळे काय होते की हवामानाचा अंदाज आणि हवामान समजण्यास आपल्याला काय होते? मदत होते. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग ऑफ इम्पेंडिंग अँड नॅचरल क्लायमेट्स लाईक फ्लूड्स, अर्थक्वेक्स अँड सुनामी. जसं हवामानाची पॅटर्न्स, वेदर पॅटर्न्स गिव्ज अस वॉर्निंग ऑफ इम्पेंडिंग नॅचरल क्लायमेट्स. हवामानाची पॅटर्न्स आपल्याला नॅचरल क्लायमेट्स म्हणजे जे काही नैसर्गिक आपत्ती आहे, नैसर्गिक आपत्ती. इम्पेंडिंग म्हणजे अबाउट टू हॅपन म्हणजे काय घडणार आहे, त्या काय घडणार आहे याविषयीची सगळी माहिती आपल्याला काय देते? हवामानाचे पॅटर्न्स देते. तर द इम्पेंडिंग नॅचरल क्लायमेट्स लाईक फ्लूड्स, अर्थक्वेक्स, सुनामी. आपल्याला पूर, भूकंप आणि सुनामी. फ्लूड्स म्हणजे पूर, अर्थक्वेक्स म्हणजे भूकंप आणि सुनामी इत्यादी आगामी नैसर्गिक आपत्तीचा सूचना किंवा इशारा देत असतात. कोण देत असतात? हवामानाचे पॅटर्न्स देत असतात, वेदर पॅटर्न्स देत असतात. ठीक आहे. त्यानंतर नेसेसरी प्रिपरेशन टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. ज्यामुळे आपल्याला त्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक ती तयारी अगोदरच चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. आता आपल्या देशावर भरपूर सारे काय येतात? संकट येतात. पण जर त्या संकटांची आधीच जर थोडाफार बागमूस असेल किंवा आधीच त्या येणाऱ्या संकटाचा थोडीफार माहिती असेल तर काय करू शकतो आपण? त्या संकटाला तोंड देण्यासाठी आवश्यक ती तयारी आधीच करू शकतो. म्हणून जसं आता धूमकेतू पृथ्वीवर आदळणार आहे असं जर सायंटिस्ट लोकांना माहिती झालं तर सायंटिस्ट लोक त्या धूमकेतूची केव्हा तो धूमकेतू येणार आहे त्यानुसार त्या धूमकेतूची दिशा बदलवण्याचा काय करेल? प्रयत्न करेल. कळलं? तर नेसेसरी प्रिपरेशन टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स म्हणजेच काय? ज्यामुळे आपल्याला ह्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहे त्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक ती तयारी ॲडव्हान्स म्हणजे अगोदरच चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. तसेच ग्लोबल वॉर्मिंगचा
पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोतांच्या उपलब्धतेचा अंदाज घेणे, अशा गोष्टींचा अभ्यास आपण करू शकतो. कशामधून? या वेदर पॅटर्न्समधून कशाचा अभ्यास करू शकतो? वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंगचा अभ्यास करू शकतो. प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोतांच्या उपलब्धतेचा अंदाज घेणे, अशा गोष्टींचा अभ्यास आपण हवामानाच्या पॅटर्नमधून घेऊ शकतो, म्हणजे वेदर पॅटर्न्समधून घेऊ शकतो. आणि हे कशामुळे वेदर पॅटर्न्स मुळे आपल्याला काय होतो? यूज होतो. आणि हे कशामुळे झालं आहे? बिग डेटामुळे झालेलं आहे. तर बिग डेटाचा असा सुद्धा एक उपयोग होतो की हवामानाचा अंदाज आपल्याला घेता येऊ शकतो. त्यानंतर हेल्थकेअर इंडस्ट्री. आता हेल्थकेअर इंडस्ट्री, आरोग्य सेवा उद्योग. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. आज आपण पाहतो की लोक आरोग्याविषयी काय झालेले आहेत? जागरूक झालेले आहे. टुडे वी कॅन सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. The smart watches, other wearable health apps in our phone keep on collecting data. आपल्या फोनमधील स्मार्ट घड्याळे, स्मार्ट वॉचेस असतात, इतर वेअरबेल्स असतात. आरोग्यसंबंधी ॲप्स सातत्याने डेटा संकलित करीत असतात. आरोग्याविषयी ॲप्स काय करतात? सातत्याने डेटा काय करत असतात? संकलित करीत असतात. वी कॅन से दॅट दे आर अवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. ती आपली स्वतःची छोटी बायोमेडिकल संशोधन उपकरणे आहेत असे म्हणता येईल. कोणची उपकरणे? हे जे घड्याळे आहे, इतर वेअरबेल्स आहे, हे सगळे काय आहे? बायोमेडिकल संशोधन उपकरणे आहे असे म्हणता येईल. दे डिटेक्ट अवर हार्ट रेट, monitor the patient's sleep pattern, keep a record of his exercise, the distance walk. ती आपल्या हृदयाची गती ओळखतात. दे डिटेक्ट अवर हार्ट रेट म्हणजे आपल्या हृदयाची गती. मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न, रुग्णांच्या झोपेच्या पद्धतीचे निरीक्षण करतात. कीप रेकॉर्ड ऑफ हिज एक्झरसाइज, त्याच्या व्यायामाची. त्यानंतर द डिस्टन्स वॉक, किती अंतर झाले याची नोंद ठेवतात. ह्या सगळ्या गोष्टीची नोंद कोण ठेवते? हेल्थकेअर इंडस्ट्री ठेवतात. द ॲनालाइज ऑफ दिस डेटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साईट अँड प्रोव्हाइड अ पर्सनलाइज इंडिव्हिज्युअल फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन. संग्रहित केलेला या डेटाच्या विश्लेषणातून नवीन ज्ञान मिळू शकते. द ॲनालाइज ऑफ डेटा कलेक्टेड कॅन गिव्ह न्यू इन्साइट्स, नवीन अंतर्गत ज्ञान काय होऊ शकते? मिळू शकते. अँड प्रोव्हाइड अ पर्सनलाइज, आणि ते प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक गरजांची इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्तिगत, फीडबॅक टू ईच अँड एव्हरी पर्सन, व्यक्तीनुसार माहिती फीडबॅक मिळू शकतो. कशामुळे? या हेल्थकेअर इंडस्ट्रीमुळे. नाउडेज वी हॅव गॅजेट्स टू मॉनिटर ब्लड शुगर, ब्लड प्रेशर. आजकाल आपल्याकडे घरातल्या घरात शुगर आणि ब्लड प्रेशर इत्यादीची तपासणी आणि देखरेख करण्यासाठी गॅजेट्स उपलब्ध आहे की नाही? ॲट होम 24/7 मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइडेड टू पेशंट्स इन हॉस्पिटल्स टू. रुग्णालयातही रुग्णांना 24/7 देखरेखीची सुविधा दिली जाऊ शकते. With the help of big data, the doctors can now have better diagnosis of any ailment, the effect of any drug. बिग डेटाच्या मदतीने आता डॉक्टरांना
कोणताही आजार किंवा एखाद्या औषधाचा परिणाम इत्यादीचे चांगले निदान करता येऊ शकते. चांगले डायग्नोसिस डॉक्टर करू शकतो. त्यानंतर अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस. कॅन बी अननेसेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस. अनावश्यक अंदाज मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतात. अनावश्यक ज्या काही अंदाज आहे ते मोठ्या प्रमाणात काय करू शकतात, कमी करता येऊ शकतात. त्यानंतर पास्ट रेकॉर्ड्स ऑफ द पेशंट्स कॅन बी मेंटेन अँड बेटर ॲनालिसिस ऑफ द हेल्थ कॅन बी ऑब्टेन. रुग्णांच्या मागील नोंदी, पास्ट रेकॉर्ड्स म्हणजे मागील नोंदी त्यानंतर ठेवता येऊ शकतात आणि त्याद्वारे आरोग्याचे अधिक चांगले विश्लेषण करता येऊ शकते. पास्ट रेकॉर्ड्स ऑफ पेशंट्स कॅन बी मेंटेन आणि अँड बेटर ॲनालाइज ऑफ हेल्थ कॅन बी ऑब्टेन. म्हणजेच काय की रुग्णांच्या मागील नोंदी ठेवता येऊ शकतात आणि त्याद्वारे आरोग्याचे चांगले विश्लेषण करता येऊ शकते. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ इपिडेमिक्स अँड डिसीजेस. बिग डेटा साथींच्या रोगांचा आणि इतर आजारांचा प्रादुर्भाव यांचे निरीक्षण करण्यासही मदत करतो. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स, रोगांच्या आणि इतर आजारांचा प्रादुर्भाव यांचे निरीक्षण करण्यासही काय करतात, मदत करतात. जस्ट व्हेन यू पोस्ट युअर मेसेज आय एम डाऊन विथ फ्लू. तुम्ही नुसता मी फ्लूने आजारी असा संदेश जरी व्हॉट्सअपवर काय केला, मेसेज केला, जसं जस्ट व्हेन यू पोस्ट युअर मेसेज आय एम डाऊन विथ फ्लू on WhatsApp or Facebook, it will be monitored and the areas affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. नुसता मी फ्लूने आजारी असा संदेश व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर पाठवला तर त्वरित त्याचे परीक्षण करता येऊ शकते. त्याचे काय होऊ शकते, परीक्षण करता येऊ शकते आणि फ्लूग्रस्त जो काही व्यक्ती असेल किंवा भाग असेल तो सहजपणे शोधता येतो आणि आवश्यक ती खबरदारी घेता येते. कशामुळे, या बिग डेटामुळे किंवा या आरोग्यसेवा उद्योगामुळे होऊ शकते. आय एम डाऊन विथ फ्लू ऑन व्हॉट्सअप और फेसबुक, इट विल बी मॉनिटर्ड अँड एरियाज अफेक्टेड बाय फ्लू कॅन बी इझिली लोकेटेड अँड नेसेसरी प्रिकॉशन. म्हणजे काय घेता येऊ शकते, सावधगिरी घेता येऊ शकते, कॅन बी टेकन. त्यानंतर फार्मास्युटिकल कंपनीज वुड पे ह्यूज अमाउंट टू रिसीव द हेल्थ डेटा ऑफ पीपल टू प्रमोट रिसर्च इन द पर्टिक्युलर एरिया. एखाद्या क्षेत्रातील संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी फार्मास्युटिकल कंपन्या लोकांचा आरोग्य डेटा प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा मोजतात. ह्या ज्या फार्मास्युटिकल कंपन्या आहेत त्या काय करतात, संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी मोठा पैसा मोजतात. आणि विथ द हेल्प ऑफ डेटा गॅदर्ड इंडिव्हिज्युअल्स आर ऑफन गिव्हन सजेशन अँड सोल्युशन्स फॉर द प्रॉब्लेम्स दे आर इन्काउंटरिंग. एकत्रित केलेल्या डेटाच्या मदतीने व्यक्तींना और ऑफन गिव्हन सजेशन, व्यक्तींना वारंवार येत असलेल्या समस्यांसाठी काय केल्या जाते, सूचना अँड सोल्युशन आणि उपाय सुचविले जातात. कळलं की एकत्रित केलेल्या डेटाच्या मदतीने व्यक्तींना वारंवार येत असलेल्या समस्यांसाठी सूचना आणि उपाय सुचविले जातात. तर हे 3 युजेस आपण बघितले आजच्या व्हिडिओमध्ये. आज बघितले की 3 उपयोग कशाचे, बिग डेटाचे उपयोग. पहिला होता की लोकेशन ट्रॅकिंग, त्यानंतर
दुसरा होता अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स आणि तिसरा होता हेल्थकेअर इंडस्ट्री. याही पुढे काय आहेत की युजेस ऑफ बिग डेटा. बिग डेटाचे पुन्हा काही युजेस आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.